थँक्यू सो मच. यू मोस्ट वेलकम राणी सरकार. काय झालं तुम्हाला? असं का बघताय? म्हणजे मगाचपासून बघतेय मी, कुठल्या तरी अशा गहन विचारामध्ये हरवलात तुम्ही. काय झालं? मूड ऑफ आहे जरा माझा. का? का म्हणजे डेट कॅन्सल झाली आपली, आणि मग आपण अंगणात गेलो फिरायला तर तिकडे पण मॅमचा फोन आला. ठीक आहे देवांश, काही हरकत नाहीये. तसं नाही सई. एक विचारू? मला विचारण्यासाठी तुम्हाला परवानगी लागते? तसं नाही. तुम्हाला खरंच राग येत नाहीये माझा? देवांश, का राग येईल मला तुमचा? मला माहितीये तुम्ही फक्त काम मन लावून करताय. तसं नाही सई. आय मीन, काम तर मी आधी पण करतच होतो ना जहागीरदार इंडस्ट्रीज मध्ये. हा, बस तेव्हा मी बॉस होतो, त्याच्यामुळे वर्क आज फ्लेक्झिबल होते, म्हणून मला तुमच्या बरोबर पण नीट वेळ घालवता यायचा. पण आता नवीन जॉब सुरू झाल्यापासून काही मॅनेजच होत नाहीये नीट. तुमच्याकडे दुर्लक्ष होत आहे माझं. देवांश, तुम्ही ना खूप अति विचार करताय. रिअली? अहो, 2 दिवसांपासून एकत्र कॉफी प्यायचं हुकतोय आपलं. त्या दिवशी आईस्क्रीम खायला पण नाही जाता आलं, आणि आजची डेट पण कॅन्सल झाली. काय चाललंय? व्हेरी डिसअपॉइंटिंग. मला एकटं पडल्यासारखं नाही वाटत. म्हणजे वाटतं कधी कधी, पण त्यावर ना मी एक उपाय शोधून काढलाय. काय उपाय? तुमच्या त्या शमिका मॅडम आहे ना, त्यांच्याशी छान मैत्री करायची. हो नाही नाही, अजिबात नाही. माझी बायको फक्त माझीच मैत्रीण असू शकते. दॅट्स इट. असं काही नाही आहे. मी त्यांच्याशी मैत्री करणार आहे. एक तर तुम्ही दिवसभर कामात असतात, त्यात कंटिन्यू त्यांच्या सोबत असतात. त्यांच्याशी मैत्री केल्यावर मला तुमच्या सोबत पण राहता येईल ना, म्हणून. तुम्ही आणि तुमचे लॉजिक. एक मिनिट, पण हे लॉजिक व्हॅलिड आहे की नाही? मस्त आहे, मस्त आहे. कधी करताय मग फ्रेंडशिप? लवकरच. मग बघा, आमच्यामध्ये मैत्री झाली ना, मग आम्ही दोघी मिळून तुम्हाला त्रास देऊ. इथून घरून मी आणि ऑफिस मधून त्या. बापरे, काय प्लॅनिंग आहे तुमचं. घड्याळ नाही इथे. एक मिनिट. हा टी शर्ट नाही घालणार आहे मी आज. का नाही? अहो, किती छान टी शर्ट आहे हा. तुमच्यावर हा रंग अगदी खुलून दिसतो. करेक्ट आहे तुमचं, पण आज हा टी शर्ट नाही घालणार आहे मी, कारण आज मला माझा फेवरेट टी शर्ट घालायचा आहे. देवांश, किती वेळा तोच टी शर्ट घालणार आहात? मला अक्षरशः बघून बघून आता कंटाळा आला. तुम्हाला घालून कंटाळा नाही येत का? नाही येत, कधीच नाही, आणि कधी येणार पण नाही. इतके नवीन टी शर्ट पडलेत ना तुमच्याकडे, ते असेच पडून आहेत. ते कधीतरी वापरत जा ना. सई, तुम्ही उद्यापासून जो म्हणाल तो टी शर्ट घालेल मी, पण आज आता मला माझा तोच फेवरेट टी शर्ट घालायचा आहे. सिम्पल. का घालायचं जरा सांगा मला. ऍक्च्युली आज ऑफिसमध्ये एक प्रेझेंटेशन आहे. त्या प्रेझेंटेशनमध्ये मला माझं सगळं लक माझ्या जवळ आहे, तुमचे सगळे आशीर्वाद माझ्या जवळ आहे, आणि तो टी शर्ट माझ्यासाठी खरंच खूप लकी आहे, म्हणून मी आज तोच टी शर्ट घालून जाणार आहे. ठरलंय माझं. सांगा ना कुठे आहे तो? मी सांगाल. हो, 1 मिनिट थांबा जरा, देते, आणून देते. काय मग लवकर द्या. आलेच. तुमचा फेवरेट टी शर्ट. सुपर. लकी आहे तो माझा लकी टी शर्ट. आज एक लक्षात ठेवा, हे लकी वगैरे असं काही नसतं. तुम्ही कष्टच एवढे घेताय ना, की तुम्ही अक्षरशः धोतर जरी नेसून प्रेझेंटेशन दिलं ना, तरी ते छानच होणार आहे. वा वा वा, पॉझिटिव्हिटीची देवी आहे माझी बायको. क्या बात आहे. बस हाच कॉन्फिडन्स त्या क्लायंटने दाखवला म्हणजे मी सगळं मिळवलं. तथास्तु. थँक्यू. चला, आवर तुम्ही आता पटकन जायचं मला लवकर. आज जायचंय लवकर म्हणजे?
म्हणजे आज मीटिंग आहे ना, प्रेझेंटेशन आहे, लवकर जाऊन जरा तयारी वगैरे करायची. पण देवांश तुम्ही हे आधी का नाही सांगितलं मला? तुमचा डबा भरायचा राहिलाय, आता थांबा मी डबा भरून आले. सई, एक गोष्ट सांगायची नाही, सांगा. खूप गोड दिसतंय. थँक्यू. आता कौतुक पुरे, जा आणि लवकर आवरा, मी पण डबा भरते, आले. कुठे आहे हा? अजून कसा आला नाही? गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग देवांश. मी आता तुलाच फोन करणार होते. का? आपलं प्रेझेंटेशन आहे ना? हा, त्यासाठीच लवकर आलो ना मी आज. बरं झालं, आता आपल्यालाही थोडासा एकत्र वेळ मिळेल. आय मीन प्रेझेंटेशनचं सगळं डिस्कस करण्यासाठी वेळ मिळेल असं म्हणायचं होतं. हा, ऍक्च्युली मी पण काही पॉइंट्स काढले आहेत, आपण करूया डिस्कस. ग्रेट. प्लीज सिट. थँक्यू. मॅम तुमची कॉफी आणू? हो, आण ना, पण प्लीज यावेळी बरी बनव. ठीक आहे मॅम. नाईस टी शर्ट. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. माझ्या वाईफने गिफ्ट केलंय मला. ऍक्च्युली लकी टी शर्ट आहे माझं आहे. एनिवे, मी सुरू करतो. शो. सो लॉबीच्या बाबतीत क्लायंट्सनी जे डाऊट